लगता है किसी टोपी वाले से। अभी थप्पड़ भिंडी वेयर पे आके मार के बताए तो उनको पता चलेगा कि थप्पड़ किसको बोलते हैं। अपने इलाके में तो कुत्ता भी शेर बनता है। हिंदी भाषा है हमारी, हिंदी ही बोलेंगे और दूसरी को भाषा नहीं। हम मुसलमान होने के बाद हिंदी बात करते हैं। वो मुस्लिम भाषा हमारी अरबी भाषा, हम अरबी तो नहीं बोलते, हिंदुस्तान में रहने के बाद आज हिंदी बोलते हैं ना। तो किसी की ताकत नहीं है कि आन के यहाँ पे हमें हमसे आरते मराठी बोलवाए, समझे नहीं? बरोबर है। अपने इलाके में तो कुत्ता भी शेर होता है, कुत्ता, हिंदू कुत्ते। मग ह्यांच्या थोबड्यातून कधी मराठी निघणार? ते ह्याला सूट दिलेली आहे आम्हाला धमक्या देण्याची। ह्यांना इस्लाम राष्ट्र बनवायचं आमच्या देशाला, हिंदू समाजाला संपवायचंय। ह्यांना कोण बोलत नाही, न्यायनगरमध्ये कोण हिंदी व मराठी बोलायला लावत नाही। ह्यांच्या थोबाडातून कधी मराठी ऐकणार नाही, पण उगाच त्या गरीब हिंदूंना मारायचं। बोला। संजय राऊत म्हणतात की दुबेंबद्दल भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी काही वक्तव्य केले नाहीये, दुबेंनी इतके वक्तव्य केले। काय झालंय, संजय राजाराम राऊत झालंय वय, त्याला एक कळत नाही की आशिष शेलार साहेबांनी विधान परिषदेमध्ये भाषण केलं पाहिजे, त्याच्याकडे टेप रेकॉर्डर पाठवतो। बाकी सगळे टेप बघण्यापेक्षा हे जरा टेप बघितलं ना तर ज्ञानात भर पडेल। आम्ही पहिला विरोध केलेला भारतीय जनता पक्ष म्हणून, आम्ही स्वतः आशिष शेलार साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाची आमची भूमिका मांडली की दुबे जे बोलतायत आम्हाला मान्य नाही। पण मुळात मुद्दा तोच आहे की आम्ही हिंदू म्हणून आपसात का भांडावं, जेणेकरून नयानगर भिंडी बाजारमध्ये शीरखोरमाच्या पार्टी व्हाव्यात म्हणून, बिर्याणीच्या पार्टी व्हाव्यात म्हणून। देखो हिंदू कैसे आपस में झगड़ रहे, हमको यही चाहिए। आज सामनाचा विषय काढला, सामनाला मुलाखत आली उद्धव ठाकरेंची, संजय राऊतांनी घेतली। माझ्या घरी पाणी येतं बाबा, मी सामना नाही वापरत। त्याच्यात ते असं म्हणत आहेत की निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासेला रुंडे आहे। हो बरोबर ना, कारण का लोकसभेचे निकाल पण जे खासदार ह्याचे निवडून आलेले आहेत ते पण निवडणूक आयोगाने दिलेले आहे। तेव्हा का निवडणूक आयोग वाईट वाटला नाही? तेव्हा तर अल्लाह अकबर करून हा नाचत होता सगळीकडे नालबाजारमध्ये। तेव्हा का तुम्हाला निवडणूक आयोग लोकसभेच्या नंतर वाईट वाटले नाहीत? त्याचं असंही म्हणणं आहे की ठाकरे आणि शिवसेना हा ब्रँड आहे, बाकी पावसाळ्यात आलेले गांडूळ आहे। लक्षात घ्या, ब्रँड ठाकरे नावाचा ब्रँड हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा होता, तो हिंदुत्वाच्या नावाने ब्रँड होता। जगभरामध्ये देशभरामध्ये बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे आयकॉन म्हणून, हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांचे नाव पुढे गेलेलं होतं। तो हिंदुत्वाचा धागा हे लोकांनी सोडला, या जिहादांच्या प्रेमामध्ये हे लोक पडले, या हिरव्या सापांच्या प्रेमात हे लोक पडले आणि आज ते हिंदू ब्रँड संपवण्याच्या नावाने स्पष्टीकरण द्यायला लागतंय ना। मग ही चूक आमची आहे की त्यांची आहे की त्यांनी हिंदुत्व सोडलंय? आवाहन केलंय की ज्या पद्धतीने आता कोणी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पहिली शाळेमध्ये इथली सक्तीकरण करून बघा, आत्महत्या करायची असेल तर तुम्ही करावी। माझं म्हणणं आहे की शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना, बंद करून टाका मदरसे, कारण त्याच्यामध्ये आतंकवादी घडवण्याशिवाय काहीच होत नाही। अहो बुलढाण्यामध्ये एका मदरस्यामध्ये यमनचे नागरिक लपलेले, यमनचे असंख्य मदरसांमध्ये तिथे जिलेटिनच्या काड्या सापडतात, तलवारी सापडतात। मग हिंदू समाजाच्या मध्ये भांडणं लावण्यापेक्षा, आमच्या शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून टाका ना, कारण ते आतंकवाद्याचे हड्डे आहेत। ते शिक्षण कुठे आहे तिथून? सर हिंदी में जाना चाहिए, हो गया मराठी पक्षातून होणारा मराठी संपली ना, मराठीचे प्रश्न संपले का?